एक महत्त्वाची बातमी येते। गाई आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रत्येकी प्रति लिटर मागे 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतलाय। त्यामुळे म्हशीचं दूध हे 78 रुपये तर गाईचं दूध 62 रुपये प्रति लिटरने मिळणार आहे। दुधाच्या दरासोबतच दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही 10% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गोकुळ, चितळे, सोनाई यासारख्या सहकारी आणि खासगी दुधाच्या ब्रँडमध्ये प्रचलित दरापेक्षा 2 रुपयांनी वाढ होईल। ही दरवाढ 11 ऑगस्ट पासून लागू होईल। तर सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी, 11 ऑगस्ट पासून दुधाच्या दरात वाढ होणार आहे। गाई आणि म्हशीच्या दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ आता होणार आहे। 11 ऑगस्ट पासून नवे दर लागू होतील। तर आता नवे दर असे असतील, म्हशीचं दूध हे 78 रुपयांवर गेलेलं आहे तर गाईचं दूध 62 रुपये प्रति लिटरने मिळणार आहे। 11 ऑगस्ट पासून हे नवे दर लागू होतील आणि त्यामुळे दुधाच्या दरासोबतच दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही 10% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मंदार, 2 रुपयांची दरवाढ झालेली आहे। दुग्धजन्य पदार्थांमध्ये कुठल्या पदार्थांमध्ये आता दरवाढ होणार आहे? दुग्धजन्य पदार्थ आपण पाहतो, तूप असेल, दही असेल, ताक असेल, या अशा दुग्धजन्य पदार्थांच्या दरांमध्ये देखील 10% वाढ होणार आहे। आपल्याला आठवत असेल, काही दिवसांपूर्वीच दुधाचे दर 2 रुपये वाढले होते आणि कारण देण्यात आलं होतं म्हणजे भेसळखोरांवरती FDA कडून होत असलेली कारवाई। मात्र आता पुन्हा काही दिवसांमध्ये आणखी 2 रुपयांनी ही दरवाढ करण्यात येते आहे। यावेळी देण्यात आलंय ते डिझेलच्या म्हणजे इंधनाच्या दरामध्ये झालेली वाढ आणि त्याचबरोबर पॅकेजिंगचा जो खर्च आहे तो देखील वाढलेला आहे आणि त्यासाठी 2 रुपयांनी दूध वाढवावं लागत आहे दर आणि दुग्धजन्य पदार्थ देखील 10% दर वाढवावे लागत आहेत, असं कारण या संघटनेकडून देण्यात आलंय। या संघटनेमध्ये राज्यातील सहकारी दूध संघ आणि राज्यातील खाजगी संस्था सहभागी आहेत आणि या संस्थेच्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। 11 तारखेपासून 11 ऑगस्ट पासून ही नवी दरवाढ लागू होणार आहे। सामान्यांसाठी अवघ्या काही दिवसांमध्ये तब्बल 4 रुपये प्रति लिटर हे दर वाढलेले असणार आहे। पाडवी मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।